नरसीची क्षमा मागितली महाराज, नरसीची क्षमा मागितली. नरसीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरू झाल्या. राजाने विचारलं, आता मरायची भीती संपली. नरसीने सांगितलं होतं मरायची भीती कोणाला होती, मरण माझे मरून गेले, माझं गेले आमर, मला मरणाची भीती नव्हती, पण माझ्यासाठी त्याला तिचं आसन सोडून यावं लागलं याचा आनंद होतो. माझ्या डोळ्यातले आनंद असले महाराज. आणि खऱ्या अर्थानं मला आज कळले अशी भक्तीची ये घडी कामन सांगता कधी. आणि कोणी आज माझं इथं कोणीच नव्हतं, आज मी अनाथ झालो, तुम्ही मरणार होतो, अनाथाचा बंधू असे अंगी हात. आणि मला एकच वाईट वाटते आज तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे. माझ्या भक्तिभावानं देवाला जवळ केला आणि माझ्यासाठी त्याला राबवावं लागलं. ही जी पावती दिली ही पावती मी आणायला गेलेलो नाही, माझ्या परमात्म्याला वैकुंठातून यावं लागलं. तिथं ती धरणीदाराचे तिथे 60 रुपये भरावे लागले, रात्री ती पावती आणावी लागली, माझ्यासाठी द्यावी लागली, म्हणजे माझ्यासाठी त्याला राबवावं लागलं महाराज. हा त्याच्या पाठीमागचा सगळा असा आशय होता. अजूनही थोडासा सिद्धांताच्या माध्यमातून येण्याचा प्रयत्न करणार होतो. वेळ आपली आधी झालेली, 8:15 वाजून गेलेले. आज एवढ्या घामात कीर्तन मी आज काही करत असेल, एकतर डोळ्याचं ऑपरेशन झाले, 12 दिवस झाले, त्याच्यात पाणी उतरू नये एवढीच काळजी मी घेतो. अधिक वेळ न घेता सगळे गुरुवार वगैरे आले असतील, महाराज असं महाराज असतील, भांडे महाराज असतील, प्रल्हाद महाराज असतील, गुरुजी असतील, सगळे असतील. आज एक दोन्ही एक वडी. आणि माझे एकच विनंती असते, सगळ्यांची क्षमा मागत असतो, तुम्हाला सगळ्यांना टाळकऱ्यांना जर कमीत कमी काम करत असेल तर माझ्या